उदर परीक्षण पेशंटमध्ये आली तर मग आपण डिस्कंटिन्यू करू नाही करू. उदर परीक्षणमध्ये नादच का बघायचे? ओके चालेल. नादच का बघायचे? काय कारण? दुसरं पाल्पेशन किंवा ह्याच्याने आपण का नाही डिसाईड करत? असं असं वगैरे करून तसं बघतो आपण पेडण्यासाठी वगैरे, पण मेन परीक्षा कोणती? नाद परीक्षा. का बरं नाद परीक्षा? नाद परीक्षाच का हे म्हणायचं. अन्नमय स्रोत सगळ्यात मोठे तिथे जास्त प्रमाणात अवकाश आहे. थोडा कमी करू का आपण? अन्न स्रोत बाकीचे स्रोतसामध्ये नाही, पुरुष व स्रोतसामध्ये नाही. आणि अवकाश पाहिजे असेल तर प्राणव स्रोतच आहे. फुफ्फुस आहे तेवढा मोठा मस्त छान. मग नाद परीक्षाच का करायची? टॅपच का करायचं? म्हणजे एक्झामिनेशन करताना काय असेल आपणचा विचार? नाद परीक्षा. नाद म्हणजे काय? साऊंड. साऊंड म्हणजे काय मराठीत शब्दशास्त्र? शब्द. शब्द ध्वनी. शब्द कोणाचा विशेष बोला झालं. आकाशाचा अवकाश प्राकृत असेल तर मग आरोग्य. आरोग्याचे डेफिनेशन काय सांगितलं आपण? आकाशाचा अवकाश प्राकृत असला की समजायचं आरोग्य. कारण आकाशाचा अवकाश चोंदला किंवा अवरोध निर्माण झाला की संपृक्ती निर्माण होणार आहे. बरोबर की नाही? म्हणून आपणचं ते वाक्य आहे म्हणजे थंब रूल की आकाशाचा अवकाश आता सपोज फॅटी लिव्हर झाला म्हणजे काय झालं? यकृत असं म्हणतात विजातीय द्रव्यांची काय झालं राहिले, विजातीय द्रव्य साठून राहिले. विजातीय चालू आहे ना. विजातीय द्रव्य साठून राहिले. बरोबर. मग आता म्हणजे काय झालं? आता यकृत तेवढं त्याचं काम एफिशियंटली करणार आहे? नाही करणार ना. आता हे झालं ना काय, आता तो त्याच्यामधनं जो पित्ताचा स्त्राव होणार होता तो होणार नाही. समजा तो बॅकलॉग राहिला तर काय होणार? मग काय होणार? जीबी स्लज म्हणजे पंकवत होणार. मग त्याच्यामध्ये जर पडून राहिलं तर काळाच्या उपेक्षेने काय होणार? स्टोन अश्मरी होणार है ना. म्हणजे हे मग झाले की संपृक्ती तयार. म्हणजे काय झालं? आकाशाचा अवरोध रोखला गेला म्हणून हे प्रॉब्लेम नाही. आता सपोज मसल नॉट तयार झाले. मसल नॉट आता मांसम पार्थिवम सांगितलं, पण इलास्टिसिटी आहे म्हणजे ती जागा व्यापणार आहे ना. आता मसलमध्ये स्टिफनेस आला येन तेन काढणार नाही तर आकाशाचा अवकाश काय झाला? मसलच्या आतला कमी झाला पण बाकीचा वाढला. पेशंट कसा राहतो मग? ताटच्या ताट. पण समजा गुडघ्यामधलं आता साध्या भाषेत म्हणजे गुडघ्यामधलं पाणी वाढलं आहे म्हणजे तर नको त्या ठिकाणी जास्त झालं. हां म्हणजे काय झालं? आकाशाचा अवकाश कमी झाला. पेशंट काय कंप्लेंट करा? मुवमेंटला त्रास होतो आहे ह्याहून त्याहून है ना. असं प्रकारे जिथे पण आकाशाचा अवकाश प्राकृत राहतो ते म्हणजे आरोग्य. आता शैलेश माळी सरांनी अजून पुढे जाऊन याच्यामध्ये थोडं ट्रान्सफॉर्मेशन केलं. कसं की तेज महाभूताचं जर आरोग्य चांगलं असेल म्हणजे बॅलन्समध्ये असेल तर नॉर्मल म्हणजे आरोग्य अबाधित राहतं. तेज महाभूत जर कंट्रोलमध्ये असेल किंवा नियंत्रित असेल तर मग आरोग्य अबाधित राहतं. कसं? याचं जस्टिफिकेशन कसं आहे? तेज महाभूत आहे सेंटरला. पृथ्वी आपसोबत गेलं कन्स्ट्रक्टिव्ह नेचर करणार, वायू आकाशसोबत गेलं डिस्ट्रक्टिव्ह करणार. ते मागे पण उदाहरण दिलं मी. म्हणजे ह्याच्यासाठी आपण मडक्याचं उदाहरण घेऊ. पृथ्वी आणि आप म्हणजे माती आणि पाणी घेतलं वळवलं त्याच्याने नुसतं काम होणार नाही. भाजणी जोपर्यंत होणार नाही त्या मडक्याचे तोपर्यंत उपयोग नाही. आणि इथे वायू आकाश आग लागली, वायू आणि आकाश समजा विंड म्हणजे चालू आहे जसं जंगलामध्ये वणवा लागतो तर तसं त्यात डिस्ट्रक्शन होतं. तर त्याच्यामुळे तेज महाभूताचं जर व्यवस्थित असेल तर ह्या दोन डेफिनेशन आहेत आरोग्याच्या.
आता आपण परत उदर परीक्षणावर येऊ. आता नाद का घ्यायचे? कारण आकाशापासून एकतर सगळ्या महाभूतांची उत्पत्ती आहे. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा ही डेफिनेशन आहे. मग आपण तेच चेक करायचं ना की प्राकृत नाद आहेत की विकृत आहेत. मग आता त्याच्यामध्ये विकृत म्हणजे नाद कुठकुठले? घन, पार्थिव घन, जलीय, आकाशीय आणि वायवीय, आग्नेय आणि बुद्धीचे नाद असे नाद आहेत. आता त्याच्यामधनं नॉर्मली कोणते दिसतात? घन, पार्थिव आणि आकाशीय. आणि मुंबईमध्ये ऑलमोस्ट पकडून चला बुद्धीचे नाद दिसतात. कदाचित गावी दिसणार नाही गावच्यामधल्या लोकांना, कारण तसं स्टेटस टिकवलंच पाहिजे, तसंच राहिलं पाहिजे. 3-3 लाखांची कॅश घेऊन फिरतात शेतकरी. पण पायात चपला कधी कधी वेगळे असतात. केळी जस्ट उडवून आलेलं असतं, ऊस उडवून आलेला आहे, म्हणजे व्यवहार करून आला 3 लाखांची कॅश असतं. पण त्यांना तसं नसतं. तर आणखी तसंच राहिलं पाहिजे, ह्याच्याशी व्यवहार करायचा, त्याच्याशी असतो. पण त्यांचं गरजा कमी असतात. म्हणजे एक कप्प्याची बुद्धी असते साधारण, पकडून चालायचं. म्हणजे बुद्धीवर म्हणजे स्ट्रेस नसतो त्यांना फॅक्टर. गावची हवा छान आहे, घरी गेला की लवकर झोपायचं, लवकर उठायचं, असं रात्रभर काम करायचं नाही IT सेक्टरसारखं. जे पण काही रिझन्स असतील ते झाले. तर मुद्दा म्हणून आकाशाचं अवकाश आपण बघतो, चेक करतो. मग आता उदर परीक्षेमध्ये 3च इंद्रिय काय घेतली? पॅनक्रियाज नाही घेतला, आमाशय नाही घेतला, हृदय नाही घेतलं, ना फुफ्फुस घेतला. का नाही घेतलं? मग हे 3च का घेतलं? यकृत, लेह, मूत्रपिंड. कारण आपली जी सृष्टी आहे आता ब्रह्मा, विष्णू, महेश, उत्पत्ती, स्थिती, लय. हाच कन्सेप्ट आम्हाला अहमदाबादला समजावून सांगितलेला. उत्पत्ती, स्थिती, लय. उत्पत्ती, स्थिती, लय. ब्रह्मा, विष्णू, महेश. म्हणजे काय की उत्पत्ती, रक्ताची उत्पत्ती कुठे होते? रक्ताचं स्टोरेज कुठे होतं? रिझर्वायर. आणि त्या रक्तामधनं विषारी घटक कुठे जातात, कसे जातात ते. मग यकृत, लेह, शोणितजम आणि रक्तमेघ प्रसादात रोक्क. मग हे 2 घेतले त्यांनी. म्हणजे बाकीचे ऑर्गन सोडून, महत्त्वाचे ऑर्गन सोडून हे 3 बेसिक ऑर्गन घेतले. महत्त्वाचेच आहेत ते पण स्प्लीनला पण तसं काही एकदम इम्पॉर्टन्स देत नाही कधी जास्त क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये. तर मग आता जेव्हा आपण यकृताचं हे करणार आहे, समजा त्याच्यात घन नाद आले, पार्थिव नाद आले, म्हणजे काय? आकाशाचा अवकाश खूप जास्त चोंदला गेला. म्हणजेच काय? मग त्या पेशंटला कॉन्स्टिपेशन दिसण्याची शक्यता असते. आता हे झालं समजा तो पृथ्वी, म्हणजेच काय की बाबा पार्थिव नाद आले म्हणजे काय होते की बाबा तिकडे वरतून त्याने गुरु आणि संतर्पक आहार घेतल्याची आपोआप त्याला कळतं. म्हणजे उदर परीक्षणावरनं फक्त उदर परीक्षण करायचे, विचारायचे सुद्धा नाही. आपण तरी विचारतो ना पास्ट, ते काय विचारतो? गोवर काढणं आणि उदर परीक्षण, फिनिश. आणि कामला, बाकी काय विचारायचं नाही. आणि त्यांचं केस पेपर एवढंच असतं. आपण जे भरतो ना केस पेपर, ते फार मोठे आहेत. याच्यामध्ये तर मला असं वाटतं त्यांचं साधारण 6-7 महिन्याचं औषध बसेल. कारण ते असं चेंज नाही करत बसायचं. तेच 7 दिवस इंटू तेच असं, म्हणजे तवर ते ब्राह्मणी हे असल्यामुळे किंमत तेच. मग 3 महिन्यानंतर एखादं औषध बदलायचं. औषधावरनं लक्ष हटवायचं नाही. म्हणजे लक्षणं बदलली मग हे करा. कारण त्यांना डे 1लाच माहिती असायचं मला एक्झॅक्टली काय करायचं. आपण जशी ते औषधं चेंज करतो आता ते दॅट इज लॅक ऑफ नॉलेज. लक्षात आलं? ते एकदम फिक्स होतं. त्यांना माहीत होतं मला काय करायचं, कुठल्या महिन्यानंतर वसंत ऋतू येईल. कारण ऋतूवर खूप जबरदस्त अभ्यास आहे आप्पांचा. तर त्याच्यामुळे काय झालं की बाबा एक त्यांना पोझिशन नंतर कळायचं की बाबा आता ठीक आहे, मला हे द्यायचं, नाद बदलले किंवा औषध बदलायचं त्यांच्या इथे. आता मग हे तर कळलं ना की बाबा नादच का घेतो आपण. त्याच्यामध्ये मग आपण हे पण बघितलं, यकृत, लेह, मूत्रपिंडच काय बघितलं. आता मुद्दा काय की पीडनासहत्व, स्पर्शसहत्व, हे बघा. पीडनासहत्व म्हणजे काय? दाबल्यानंतर दुखतं आहे, पीडन असहत्व. मग आता ते कुठे बघतो आपण? यकृत, लेह, मूत्रपिंडावर. आणि आपण कक्ष ते एक राहिलं. ते आणि एक आपण कक्षेमध्ये बघतो. स्त्रियांचं गर्भाशय बघायचं असतं म्हणून. तर आता जेव्हा आपण ते दाबतो तर आपण आता त्यांना इथे क्लिनिकमध्ये तरी आपण ग्रेडेशन करतो. 1-2 म्हणजे मृदू, 3 म्हणजे मध्यम आणि 4-5 म्हणजे तीव्र. आणि पेशंटचं जरी नाही सांगितलं, काही आता सपोज तुमच्या एरियामधले पेशंट असतील किंवा विदर्भामध्ये, तर त्यांचं कसं असतं, दाबलं तरी ओके, काय असं पेन वगैरे काही विषय जाणवतं असं नाही आहे. कारण फिजिक तशी आहे. सपोज पंजाबी पेशंट आला, तिथेच गुजराती आला, जैन आला किंवा साऊथ इंडियन आला, जे नाजूक असतात जरा,
साऊथमध्ये सपोज केरळ ओरिजिनेटेड असेल केरळ, आंध्र आणि हे टफ असतात आंध्रच्या तमिळनाडूमधले, पण केरळमधले पेशंट खूप नाजूक असतात. जर तुम्ही म्हणजे तणू उदर असतं ते दाबलं की कधी कधी पातळ, आता सपोज एकदमच, आता समजा तुमच्या याच्यामध्ये फिजिंग एकदमच म्हणजे मागचा भाग पण लगेच लागतो, एकदमच छोटं कंबर असेल तर मग तुम्हाला प्रेस किती आणि कसं करायचं. नाही तर तुम्ही मेल पेशंटसारखं, माझा समजा हात आहे लाभला लगेच, बघितलं ना वैशाली मॅडमचं निमित्त कारण झालं तर तसं मग ते आपण किती डीप, म्हणजे पीडनासत्व म्हणजे काय बघतोय आपण, आणि स्पर्शसत्व म्हणजे संप्रप्ती खूप डीप गेलेली आहे, आणि पीडनासत्व म्हणजे जरा कमी आहे, म्हणजे कंट्रोल करू शकतो. स्पर्शसत्व म्हणजे आपल्याला पटापट निर्णय घ्यायचे आहेत, आणि ते जितक्या ॲक्यूट म्हणजे जितक्या लवकर कमी करता येईल तेवढं कर. आता हे आहेत ना ते सायन्स, पँक्रियास सिंड्रोम, कार्सिनोम ऑफ पँक्रियासमध्ये ब्ल्यूइश कलरची नेवल होते, त्याला काहीतरी साईन आहे ब्ल्यू, तुम्हाला लक्षात आलं ना. म्हणजे आता ती ॲक्यूट कंडिशनमध्ये, सो यू हॅव टू टेक डिसिजन्स रॅपिडली फास्ट. तर मग तसं काही असेल म्हणजे त्याच्यामध्ये पीडनासत्व किंवा असं असेल तर मग आपल्याला तसं विचार करावा लागेल. पीडनासत्व असेल तर आपण आपली औषधं, पण जर हे आहे स्पर्शासत्व तर औषधं फार स्पेसिफिक ठेवावी लागतील. कदाचित तीच असतील पण वेळा बदललेल्या असतील, म्हणजे अणुपण बदलतील कदाचित असं. अजून एक आस्पेक्ट असतो, आपण हात लावून बघतो उष्ण आहे की नाही. आता तो आहे सब्जेक्टिव्ह पॅरामीटर. उष्ण असते लिहा, पण सेम टायमिंगला घन पण असते. आता तुम्ही जस्ट हे करून असेल पाण्याचा संपर्क आहे आणि पेशंट जस्ट उन्हातून आला असेल तर मग गडबड होते. त्याच्यामुळे जास्त मी पर्सनली त्याच्यावर जास्त रिलाय नाही करत. तुम्हाला 2 तास झाले, पेशंटला बाबा दुसरं ट्रीटमेंट करून आलं आहे, 15-20 मिनटं झालेत आणि आलं आहे, पण आता समजा एखाद्याला जास्त घाम येत असेल, बॉडी थंड असते त्याची नॅचरली, म्हणून 2 पॅरामीटर पहिले महत्त्वाचे आहेत, एक नाद आणि दुसरा आणि पीडनासत्व ते बघायचं, आणि एक जनरल उदर काठिण्य बघायचं बाबा कसं आहे, गॅशियस आहे की नाही, जे आपण नॉर्मली बघतोच, असं असं दाबून बघतो ना, असं इन जनरल. आता ते यकृत आणि प्लेच्या इथे आपण नाद वगैरे बघतो. आता राहिलं मूत्रपिंडाच्या इथे बघतो का आपण, नाही बघ, फक्त पीडनासत्व. उत्सर्जनाचं आहे ना त्याचं काम, उत्पत्ती आणि स्थितीचं नाही आहे, उत्सर्जनाचं आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर काय जास्त बघू, पण त्याच्यावर आपण पीडनासत्व बघतो, म्हणजे रक्ताची आणि मेदाची स्थिती कळते आपल्याला. रक्तमेद प्रसादात रुक्कव आहे ना. जेव्हा पण कुठल्या पण अवयव उत्पत्ती सांगितली जातं तर रक्तफेन रक्तफेन प्रभावात फुफ्फुसा, तर ते जर असेल तर रक्ताच्या फेनापासून, मग तिकडे रक्ताचा फेन हे महत्त्वाचं कन्सेप्ट आहे. इकडे कसं सांगितलं त्यांनी, यकृत प्लिहा शोणितजव, म्हणजे फक्त रक्तापासून तयार होतं. आता हे रक्ताच्या फेसापासून फुफ्फुसं तयार होतात. हां, मग लाक्षारस वगैरे आपण तिथे वापरू शकतो, आणि वापरायला सांगितलं, किंवा अभ्रक वापरू शकतो, वायवीय आहे म्हणून. म्हणजे आपल्याला जेव्हा ती उत्पत्ती वाचतो तेव्हा आपली द्रव्य आपोआप सिलेक्ट होतात, स्पंजी नेचर आहे म्हणून. तर म्हणजे तो तुम्ही मूवीज वगैरे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं, ते सुरुवातीला दाखवतात ते असं पिळून वगैरे दाखवतात, इसमें टार जमा हुआ है, असं ती ॲडव्हर्टाईज येते स्मोकिंग वगैरेची किंवा कॅन्सरची वगैरे. तर मग तिथे आपण म्हणजे त्या जेव्हा आपण अवयव उत्पत्ती असते तेव्हा आपल्याला त्या ऑर्गनच्या आतल्या ऑर्गनपेक्षा संबंध देहामधल्या त्या कंपोनंटची आपल्याला हे म्हणतात. समजा जीवाबद्दल काय म्हटलं त्याने, रक्त, कफ आणि काय मांस, बरोबर, कफ रक्त मांस सारो भागो जीवा असं काहीतरी आहे. तर आता मग कफ रक्त मांस, रक्त मांस आणि कफाची तुम्हाला एक आयडिया मिळणार आहे, एक जनरल. कारण हे जनरलाइज विचार, म्हणजे आता आपण जसं नेहमी म्हणतो की गर्भाशय काय आहे, पार्थिव आहे, मग हिस्टेक्टॉमी झाली म्हणजे तेज मापूत वाढणार, पृथ्वी डायरेक्ट तुम्ही काढून टाकली, म्हणजे स्त्रीच्या शरीरातली पृथ्वी गेली असं म्हणतो आपण. म्हणजे काय बोन्स वगैरे ठिसूळ होणार, बोन्स पण निघून जाणार असं नाही होणार, बोन्स फ्रॅजाईल होणार, ठीक आहे, म्हणजे डेन्सिटी कमी होणार, म्हणजे घनता कमी होणार थोडक्यात, किंवा मग तिचं विटॅमिन डी कमी येईल, फॉस्फरस वगैरे लेवल कमी येतील, कॅल्शियम लेवल कमी येईल, असं म्हणजे ॲलोपॅथी किंवा पॅरामीटर्स जर आपण लावायचे ठरवलं. आणि मुळात म्हणजे तिला अस्थिनी तोद वगैरे दिसणार. आता म्हणजे आपल्याला ते, म्हणून आपण मूत्रपिंडावरचा विषय होता
की मूत्रपिंडाचे मध्ये आपल्या रक्ताने मेदाची स्थिती कळते. हे झालं. आता यकृत लिहावर पुन्हा आपण नादांकडे येऊया. पार्थिव नादात म्हणजे संप्रती खूप डीप आहे, तुम्हाला जास्त काम करावं लागणार आहे. म्हणजे यकृतावरची पण आणि प्लियाची पण. आकाशीय आहेत, मग उष्णतेची चिकित्सा, पपाका, रयो, हरळू किंवा श्वर जसं असेल. आणि समजा मी असेल तर गिरीश वगैरे देईल. गिरीशपासून सुरुवात करेल, व्यानोदान किंवा विद्रुम किट्टा. म्हणजे चौथं लक्षण जसं असेल पेशंटचं तसं त्याच्यानुसार औषधं बदलते. तर त्याच्यानंतर समजा बुद्धीचे नाद आले तर आपण जटामांसी करणार आहे. त्याच्यानंतर आता वैशाली मॅडमचे ते नाद बदलतात जेव्हा त्यांचा स्ट्रेस फॅक्टर वाढतो. ॲडमिशन जेव्हा होतात जून किंवा डिसेंबरच्या दरम्यान किंवा सेमिस्टर वगैरे त्यांच्या असतात ना, तेव्हा त्यांचे नाद बदलतात प्रकर्षाने आणि पेन पण वाढतं. ते बोलतात की काम केल्यामुळे माझं पेन वाढलं, पण तसं नसतं. ते बुद्धीचा ताण वाढतो, त्याची संपत्ती तिथे बसते, मग त्यांचं पेन होतं, वाढतं. आणि म्हणजे ती एक टिपिकल केस आहे. किंवा आय टी सेक्टरमधली लोकं पण तुम्ही आय टी सेक्टरमध्ये प्रॉब्लेम होतो. मध्येच टीम येतात, मध्येच घाणा नाक पण येतात. का माहिती आहे, दिवसभर चरत असतात ती लोकं काही ना काही 2-2, 3-3 तासाने. कॉफी पिणार, फुकणार, स्मोकिंग करणार त्या एरियामध्ये. बाहेर त्यांचा स्मोकिंग झोन वेगळा असतो. आणि मग पुन्हा येऊन बसणार, हालचाल करणार नाही. मग ह्याच्यामध्ये तुम्ही कसं हे करणार, कामाचं स्वरूप विचारायचं. म्हणजे आता समजा असं असतं ना, नाद आकाशी असतात पण पेशंट लठ्ठ असतो, असं असतं ना बरेच वेळेस. नाद आकाशी असतात पण पेशंट लठ्ठ असतो. मग त्याला कसं हे करणार. नाद परीक्षा जे म्हणते तेच आपण करायचं, आपण स्वतःचं डोकं लावायचं नाही. आणि बरेच वेळेस असं पण होतं की आता समजा आता जसं उदाहरण दिलं की लठ्ठपणा आहे आणि नाद आकाशी आहे. मग आपल्याला डाऊट येतो, अरे यार खाली सूज पण आहे आणि आपण पपाका वगैरे दिला तर द्रवगुण वाढेल आणि तिकडे शोथ वाढेल. पण तो ओबेसिटीमुळे आलेला आहे का तो शोध, वजनामुळे आहे का, हे पण महत्त्वाचं आहे ना. वजन एवढं असेल म्हणून पण आला असेल ना तो. मग आपण हे कॅल्क्युलेट इथं म्हणजे हे कसं काय. मग 2 आठवडे जाऊ दे, तुम्ही औषधावर स्टिकअप राहा. लक्षणं वाढली तर औषधं बदलायची. लक्षणं जर शोध वगैरे कमी होतं आणि असं असं हरकत नाही. लक्षात आलं. पण स्टिकअप राहायचं उदर परीक्षेला. आता प्राकृत नाद कोणते, अल्पाकाशीय, यकृताचे नाद. कारण स्त्रावण व्हायला जागा पाहिजे आणि घननाद असतात ते प्लियाचे असतात. कधी जेव्हा मलप्रवृत्ती साफ होते आहे, श्वेत प्रवृत्ती चांगली आहे, क्षुधा उत्तम आहे आणि मूत्रप्रवृत्ती व्यवस्थित आहे, हे आहे. आणि अल्पाकाशीय आणि म्हणजे प्लियाच्या तुलनेत अल्पाकाशीय. अल्पाकाशीय असे सेपरेट टर्मिनॉलॉजी नाही आहे की एवढं म्हणजे अल्पाकाशीय, असं नाही आहे. त्याच्या तुलनेत अल्पाकाशीय असेल आणि सगळे मलविबंध वगैरे काही नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे, तर मग समजायचं की प्राकृत नाद आहे. आता त्याला रसायन चिकित्सा प्रिफरेबल आहे. रसायनवर ठेवायचं, रोहितकारिष्ट वगैरे द्यायचं असं. आता समजा मग आता मला तिथे मी 3 दिवस गेलेलो ना आता बाहेर, मला वाशीचे एक प्रॅक्टिशनर आहे, त्यांनी विचारलं मला, सर ते तुम्ही हे कसं वापरता, म्हणजे चूज कसं करायचं आपण, कारण ते टॅबलेट्स वापरतात पांचे बहुतेकच्या. म्हटलं सर मी टॅबलेटच्या खूप विरोधात आहे. बिंग रसशास्त्री माझं असं मत आहे की टॅबलेट आले की बाइंडिंग एजंट येणार, विदाऊट बाइंडिंग एजंट राहणार नाही. गुगुळ स्वतःचं जरी असेल तर ठीक आहे, पण गुगुळमध्ये जर बाइंडिंग एजंट जर ॲडअप केला असेल, कारण भारतात अशी परिस्थिती आहे की जेवढा गुगुळ तयार होत नाही ना त्याचा 10 पट विकला जातो. कुठून येतो एवढा गुगुळ माहिती नाही. कारण गुगुळचा एरिया कोणता आहे, राजस्थान या साईडचा आणि कच्छ गुजरात, गुजरातमधला कच्छ, म्हणजे जिथे ड्राय वेदर आहे तिथेच गुगुळ येऊ शकतो. आणि गुगुळ यायला 8 ते 10 वर्ष लागतात निर्यास यायला. काल परवा लावला 2-3 वर्षांनी गुगुळ आला असं होत नाही. म्हणून त्याच्यामध्ये पण आपल्याला पुराण गुगुळ हवा असतो, कारण नवक गुगुळ हा बृहण सांगितला, पुराण गुगुळ कर्षक सांगितलं. मग आता हे लोक नवीनच हे काय थांबत असतील असं वाटते का. आवळ्यासारखी परिस्थिती आहे. ते च्यवनप्राश कसा बनतो देशामध्ये आपल्या, कोहळा वापरतात, बटाटा वापरतात आणि जेवढी फळं आहेत डांगर विंगर सगळं वापरतात, कारण ते स्टार्च प्रोडक्ट आहे, कंद आहेत ना सगळे, त्याच्यामध्ये पकडले जात नाही FDA नॉर्म्समध्ये. आपला मुद्दा भरकटला, औषधीकरणाकडे गेलो आपण. मग आता त्यांचा काय प्रश्न होता, मग काढा कधी वापरायचा, हे कधी वापरायचं, काय चूर्ण कधी वापरायचं, किंवा
असं वरिष्ठ केव्हा वापरायचं? कदाचित बुक्समध्ये तुम्ही वाचलं असेल. जेव्हा आता मलविबंधाचा पेशंट आहे, दोन प्रकारे बघायचं, पंजाबी किंवा पंजाबी सोडून द्या, हेतूनुसार बघा. रिजनल आपण नको ठेवा पॅरामीटर. आता समजा तुमच्या म्हणजे घननाद आले, तर तुमचं पहिल्या डोक्यात आलं पाहिजे की बाबा हे घननाद जे आहे गुरु आणि स्निग्ध पदार्थांमुळे आलं असेल, म्हणजे अन्न स्त्रोतसाची गोष्ट. घननाद आले की आपलं आपोआप औषध लघुसूचेकर येतात डोक्यात. घनता केव्हा येणार आहे? जेव्हा पाचक पित्ताचं सामर्थ्य कमी झालं, म्हणून नाही कमी झालं. हा तेजस गुणोदया सांगितलं ना. हा मग जे अन्न आहे ते पडून राहिलं असं. हां, पडून आलं म्हणून घनता आली. आम तयार झाला म्हणून ती घनता आली. फॅटी लिव्हर म्हणजे काय? आम आहे तो, त्यांच्या भाषेत फॅटी लिव्हर आहे. आपल्या स्वरूपात आम भरपूर काही आहे. आता घनता आहे आणि त्या पेशंटला मलविबंध आहे, मग आपलं ड्रग ऑफ चॉईस कोणता असणार आहे? फलत्रिकादी गुगुळ ची पावडर. मग आता तुम्हाला विचार, अरे घननाद आहेत, मग समानाने तर समानाची वृद्धी होईल. म्हणजे कसं की घननाद आहे आणि आपण पावडर येतो म्हणजे जी घन स्वरूपातली आहे. कारण चूर्ण हे वटीचं पर्यायी नाव आहे. चूर्ण हे जे पर्यायी नाव आहे ना, शारंगनुसार वटीचं पर्यायी नाव आहे, ह्याचं नाही आहे. चूर्ण सेपरेट कन्सेप्ट नाही आहे आयुर्वेदात. त्याच्यासाठी रज शब्द पण वगैरे आलेला आहे. सॉरी, तो भस्मासाठी आला, ह्याच्यासाठी चूर्णासाठी. तर मुद्दा काय आहे की मग आता आपण मग कसं काय हे करायचं बाबा? घनता तर मोडायची आहे. मग घनता आता समजा तुमच्याकडे मी मातीचा ढेकूळ दिला, तर तुम्ही त्याला कुठल्या पद्धतीने मोडू शकता? थोडासा कडक मातीचा ढेकूळ आहे, हां, म्हणजे ओतून वगैरे घेऊ शकतो. हां, बरोबर. आणि जास्त प्रेशरने वारं घालून पण फोडू शकतो. अजून एक हातोडीने फोडू शकतो, है ना, किंवा एक काही असं पार्थिवतेनेच पार्थिवला मारू शकतो. 3 प्रकारे आपण संप्राप्ती भंग करू शकतो. तो जे फॅटी लिव्हर किंवा जो काही तत्सम प्रकार आहे, म्हणजे यकृतामध्ये जी घनता आहे, मग आपल्याला ती मोडण्यासाठी काढा कधी वापरायचं, चूर्ण कधी वापरायचं, आणि नाही असं वरिष्ठ कधी वापरायचं. वटीचं सोडूनच द्या, वटी आपण इथे वापरतच नाही. मग कधी वापरायचं, म्हणजे काढा कधी वापरणार? म्हणजे ते आता लिक्विडमध्ये लिक्विड म्हणजे पाणी ओतून जर विरघळवायचं असेल तर मग ती संप्राप्ती पेशंटचे कंप्लेंट काय असणार तेव्हा? मलविबंध असेल तर काढा वापरू शकतो आपण. म्हणजे अजून असोसिएटेड कंप्लेंट काय असणार? भूक नाही लागत, मलविबंध. शारंगर वाचले पूर्ण तुम्ही लोकांना सीईटीच्या वेळेस वगैरे? मध्यम खंड. मध्यम खंडच विचारतो. वात जी कल्पना आहे ना, बरं तुम्ही जिंगी शारदी वाचले? जिंगी सर्दी नाही वाचली. बरं, ठीक आहे, हरकत नाही. काढा जी कन्सेप्ट असते ना, ही रक्ताची साधर्म्य ठेवते. कारण काढ्यामध्ये आपण काय करतो, जलमहाभूत असतं आणि तेजमहाभूत. तेजमहाभूताचा खूप मोठा रोल आहे, म्हणून काढा देतात. पण फांट हिम किंवा स्वरसपेक्षा काढा का देतात? म्हणजे काढा ही कल्पना का, म्हणजे कन्सेप्ट हा का रुजू झाला भारतीय संस्कृतीमध्ये, त्याचं पण एक वैशिष्ट्य आहे. आपल्या जेवणात आधी तूप आणि साखर खूप होती आणि आपला शेतकरी वर्ग काम पण करायचा. लेबर काइंड ऑफ वर्क होता आपला. शेतीप्रधान देश होता किंवा आहे, पण तेव्हा जास्त होता. म्हणजे बाकीचं आपण मॅन्युफॅक्चरिंग करण्यापेक्षा आपण हे जास्त करायचो, शेती करणं प्रिफर करायचो. म्हणजे अगदी लोअर कास्टचा जरी असेल पण त्याची शेती काहीतरी असायची, म्हणजे आणि तो शेतीमध्ये जाऊन काम करायचा, जात्यावर बायका काम करायच्या, यंत्र कमी होती, ऑप्शन्स कमी होते तेव्हा. मग जेव्हा म्हणजे मग त्याला पचवण्यासाठी काय, मग पूर्वीपासून काय आहे की काढा. ठीक आहे. आवाज गोड आहे ना एकदम. त्या आश्रमात सगळेजण तसेच बोलतात. हां, आम्ही प्रत्यक्ष गेलेलो आहे तिथे, प्रचंड स्वच्छता असते खूप. ती श्वानोमाची एक केस आलेली, ती खूप इंटरेस्टिंग केस आहे. श्वानोमा. आता बिंग वैद्य नाव ऐकलेलं असतं, आपल्याला पण माहिती नसतं. ग्लॉसोफॅरिंजियल नाव आहे ना, त्याच्या शीटचं ट्युमर होतं तिला.
पेशंट एजेड होती आणि मुलाने मला आल्याला विचारलं तुमच्याकडे गॅरंटी आहे का याची. म्हणजे गॅरंटी ते ॲलोपॅथी पण डॉक्टर नाही घेतं ना, ऑपरेट पण नाही करू शकत त्यांना. म्हणजे अशा स्थितीमध्ये सोडलेलं ना, औषधं त्याच्यात काही स्पेसिफिक नाही आहेत, कारण त्यांना आय गेस शुगर होती फक्त बस, आणि बाकी त्यांना असं काय नव्हतं विशेष लक्षण. आपण आपल्या दृष्टीने काय विचार करायचा ते सांगा मला. श्वानोमाची केस मी आता तुम्हाला सांगितलं, ग्लासोफॅरेंजियल नर्व आहे ब्रेनमधून आणि ती निघते आणि तुम्हाला इथे ते दिसतं. तर मग तुम्ही काय विचार करणार पेशंट आल्यानंतर, आणि पेशंटचे रिलेटिव्ह तुम्हाला विचारतात कंटिन्युअसली किती दिवस लागतील किती दिवस लागतील. मग तुमचं फर्स्ट इम्प्रेशन काय असेल? अच्छा, उदर परीक्षण तर झालं क्लिअर की बाकी अजून काय? आणलं एकदा बेसिक कन्सेप्ट कळाला. केल्याशिवाय समजणार नाही. आता बघा त्यांना मी काय त्यांना समजावून काय सांगितलं की बाबा श्वानोमा म्हणजे आपल्या दृष्टीने कसा शर्टमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे आतमध्ये जर मी कापूस टाकला तर मी कसं बेडअप दिसेल ना, आणि जर खूप जास्त कापूस टाकला किंवा दुसरं हार्ड मटेरियल टाकलं तर माझ्या छातीवर किंवा पोटावर प्रेशर येईल. मग मला बरं वाटेल का? नाही वाटणार. ते म्हणजे श्वानोमा. कारण जेव्हा ते बोलतात किंवा ती गोष्ट जेव्हा आपल्याला पूर्ण 500% ते गोष्ट क्लिअर पाहिजे की आपण काम कशावर करणार. ते माहिती नसेल तर ट्रीटमेंट कशी काय करणार तुम्ही? चुकीची बरोबर. त्यांना त्रास काय होतो? बोलताना त्रास होतो. बोलताना त्रास होतो. म्हणजे आता म्हणजे आधी तर बोलताच येत नव्हतं, पण यांनी वरांगत चालू करून खूप चांगली गोष्ट केली आहे. कारण ते डाव्या साईडला होतं, डाव्या साईडची कुठली पण कंप्लेंट असेल गो फॉर रजनीयोग किंवा वरांगत सिम्पल. आणि इकडचं काय असेल तर फलवेल द्यायचं. फलवेल नाही सॉरी फल आरोग्यवर्धिनी वगैरे, पण आरोग्यवर्धिनी आपण जास्त नाही वापरत. मग तुमचा पहिला विचार काय? एक आपण जर पांचवतीची पुस्तकं नीट वाचली असतील ना तर म्हणजे शैलेश सरांची सांगा, त्यांनी लिहिलं बघा, ज्ञानेंद्रिय ही तेज महाभूताच्या अंडर येतात. मोटर आणि सेन्सरी असं एक त्यांचा क्वेश्चन आहे. तर सेन्सरी न्यूरॉन तेजाच्या अंडर येतात आणि मोटर वायूच्या अंडर येतात. वाहून न्यायचं ना आणि सेन्स करायचं आहे, तर मग तेजाच्या अंडर येतात. ज्ञान ही जी गोष्ट आहे ती तेज महाभूताच्या अंडर येते. मग तुम्ही काय विचार करणार? एक आपल्याकडे एक आस्पेक्ट आहे मज्जादुष्ट. बाबा तिकडे झालं आणि मज्जेच्या ठिकाणचा कफ वाढला किंवा पृथ्वी वाढली ना, ट्युमर मीन्स वॉट? हां, पृथ्वी. आणि त्याचं प्रेशर क्रिएट होऊन म्हणजे त्याचं प्रेशर त्या ओरिजिनल नऊ फायबर्सवर होऊन त्याच्यामुळे ते हे दिसत होतं आपल्याकडे गीतप्रभू म्हणून. हां, तुम्ही अभ्यास करा त्याचा. मग ते आल्यानंतर मग आता काय करायचं मला पण नीट नाही माहिती. ठीक आहे, श्वानोमा कधीतरी म्हणजे ओमा मीन्स आपल्याला कळलं की ट्युमर आहे. पेशंट मग आपण काय करायचं अशा आपल्याला येत नाही असं दाखवायचं, पण आपण खोटं पण नाही बोलायचं. मी स्पष्ट त्यांनी मला विचारलं तुमच्याकडे म्हटलं आत्तापर्यंत 0 पेशंट आलेले आहेत, तुम्हाला गॅरंटी आहे का? म्हटलं नाही गॅरंटी म्हटलं कोणीच देत नाही. ठीक आहे, आता काकी आलेल्या आश्रमातून आणि आश्रमातले बरेच पेशंट येतात आपल्याला, खूप पेशंट. सद्गुरुदादा येतात तर मग बाकीचे साधक वर्ग पण बरेच असतात. मग त्या बोलल्या, मग त्यांना माहीत होतं की मुलगा काही म्हणाल आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची. तसं पण काही ऑपरेट तर करणार नाही आहे. न्यूरोसर्जनने सांगितलं मी करूच शकत नाही, एवढंच आहे तो ट्युमर छोटा होता, पण त्याचा क्लिनिकली आता ते बोलतात की मला त्रास होते, जीभ वळवताना त्रास व्हायचा, जीभ जाड वाटत होती. म्हणजे आता आपल्या याच्यात काय होतं ते हे कोणाचं काम आहे? बोलणं. भाषित गीता दी भी ही आठवलं का? मग आपलं काम कुठे आहे? आपलं टार्गेट फिक्स झालं उदानवायू, उदानावर काम करायचं आहे. आणि एक उत्तम अंगामध्ये आहे म्हणून पंचकशा. घे बरं काय हे जीव आहे का त्यांना ते कलर पण माहिती झालं, कलर माहिती झाला, काही चाप्टर पण नाही काहींना हे पण माहिती. ठीक आहे, हा आता कुठे गेलं सॉरी त्याच्यात नाही. मला थोडं असं वाटत होतं की स्पाईनचं असं या रोगमध्ये सगळ्यात मिसपाईनचं कलर वेगळा नाही.
आता प्रभू हा यूट्यूबवर हा यांचा व्हिडिओ टाकायचा राहिला. केसचा आम्ही मध्ये हे चालू केलेलं केस टेकिंग आणि त्याचं विशदीकरण केलं. काय ते करणार काय काय ते मुद्दा आहे ना माणूस. आता नक्की आहे. त्यांचं काय काय कंप्लेंट्स होत्या. लेफ्ट साईडला जेवताना घास वळवता येत नाही, लेफ्ट डोळ्यातून पाणी येतं, हाताने वस्तू उघडता येत नाही किंवा कपडे पिळता येत नाही, बोलताना अडखळल्यासारखे वाटते, घशात थंड थंड वाटते. मग MRI इथे लिहिलं अ वेल डिफाईंड 1.2, 1.3, 1.6 cm ओव्हल शेप T2 फ्लेअर heterogeneously hyper intense moderately enhancing lesion is seen along the left hypoglossal nerve is seen extending into left hypoglossal canal, possibility of peripheral nerve sheath tumor like schwannoma to be considered. असं होतं. हे नाद घनघन होते, फलवरांग हरळू चंद्रप्रभा पटोला आणि पंचकशा टाकलीच नाही. पंचकशा नंतर चंद्रप्रभा त्यांना हां हे काय ते 9.9 होतं. नाही HbA1c पुअर कंट्रोल. पण हिस्टेक्टॉमी वगैरे काही नव्हतं म्हणून कांतीप्रभा नसेल टाकलं मी कदाचित. आणि मला पृथ्वी वाढवायची नव्हती बेसिकली म्हणून चंद्रप्रभा. नुसतं चंद्रप्रभा पहिल्यांदा वापरला असेल मला असं वाटतं. नुसतं चंद्रप्रभा हां. आणि इथे नंतर पंचकशा नंतर टाकले 19 म्हणजे 2 फॉलोअप झाल्यानंतर 19 टाकलं. बसीचा कोर्स झालेला मला असं वाटतं मध्ये 5-2ला पटोल ज्ञानोदार. मग सुवर्ण सारस्वतरिष्ठ चालू केलं कारण मला नंतर आठवलं सारस्वतरिष्ठच्या एंड ऑफ द मला असं वाटतं फलश्रुतीमध्ये दिलं की ती सरस्वतीप्रमाणे बोलायला लागतो पेशंट. असं आहे त्याच्या फलश्रुतीमध्ये. वाणीवर खूप छान काम करतं म्हणून ते नाव आहे सुवर्ण सारस्वतरिष्ठ म्हणून. मग ते ॲडअप केलं ते नंतर शेवटी मग सुवर्ण सारस्वतरिष्ठ प्लस पंचकशा याच्यासाठी दिलं कारण ते वरती वरती जाऊन छान काम करेल नुसतं आणि याचा संयोग व्यवस्थित प्रस्थापित होईल म्हणजे असं. मग नंतर तिकडूनच ती औषधं म्हणजे साधारण ना 6-1 आणि 5-2ला पेशंट गेलं. महिनाभरात ती व्यवस्थित बोलत होती, गायत्री मंत्र वगैरे पण म्हणत होत्या त्या. आणि पेशंटचं एज पण जास्त होतं 65 होतं. द ओनली कन्सर्न वॉज HbA1c माझ्या दृष्टीने. कारण हे मूत्रपिंडावर 2 त्यांचं बघा यकृतावर 5/5 आहे आणि प्लीहेवर 4/5 होतं. अल्पघन प्लीहा घन अविशेष. नंतर हेच नव्हतं सद्यव्याधीवृत्त इतर त्रास अविशेष. मग त्यांना पुढच्या आठवड्यातच लगेच हे कधी घेतलेलं 6. मग ते काय मला असं वाटतं 15-21 दिवसाची औषधं घेऊन घेतली योगबस्ती दिलेला. त्याच्यानंतर लेफ्ट डोळ्यातून पाणी येत नाही पण कडा म्हणजे ओल लावल्यासारखे वाटतात. हाताने वस्तू उघडता येत आहेत आणि कपडे पिळता येत नाही. ठीक आहे. बोलताना अडखळल्यासारखे वाटत नाही, घशात क्वचित थंड वाटतं. नाहीतर हे त्यांना असं कायम गारगार वाटत नाही. म्हणजे काय आहे उदनाचं काय आहे वायू प्लस तेज महाभूत आहे ना. तेज महाभूत कमी झाल्याचं त्याचं संचारस्थानामध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे तेज महाभूत कमी झालेलं म्हणून तिला बोलता येत नव्हता आपल्या दृष्टिकोनातून. मग आणि तेज महाभूत कमी झालं म्हणजे पृथ्वी आप वाढली. मग तिथे ते ट्युमर दिसत होतं ना. आपण काम कशावर केलं यकृत प्लीहा मूत्रपिंड आपल्याला रिझल्ट मिळाला. पटोल फलवरांग खारुळ चंद्रप्रभा पटोल. मी तेव्हा ॲक्च्युली प्रमेहाचीच चिकित्सा ठेवलेली माझ्या डोक्यात असं उपद्रव समजून. कारण हे वेगळं काय असं काय विशेष काय जाणवत नव्हतं. म्हणजे त्यांना बाकीचा त्रास नव्हता की लिम्पिंग होतं आहे तो ट्युमरची साईज वाढ. तसं असतं तर माझ्यापर्यंत पेशंट आलाच नसतं, ऑपरेट करून घरी बसला असतं. मुख्य त्यांचा फक्त शीटचा होता ट्युमर म्हणून ठीक आहे. नाही त्यांनी रिपीट केलं की नाही मला डाऊट आहे. त्या बोललेला मी रिपीट करेल त्यांना मी मेसेज करून ठेवतो. या डॉक्टर अपर्णा ताई आहेत या महांगडे, डॉक्टर वैद्य अपर्णा महांगडे गोवा. पण प्रभू काकींना विचारूया सध्याचं स्टेटस काय, पेशंटला प्रत्यक्ष विचारू.